हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला आपला हा डिटर्मिनंट हा टॉपिक समजलेला आहे. तो तुमचा चॅप्टर जो आहे 4th चॅप्टर डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. त्याच्यामध्ये डिटर्मिनंट हा जो पार्ट आहे तो संपलेला आहे. आता आपला न्यू पार्ट जो आहे मॅट्रायसेस तो सुरू होते. मॅट्रायसेस त्याचं लेक्चर नंबर 12 आहे. लेक्चर नंबर 12 आहे. आता व्हॉट इज मीन बाय मॅट्रायसेस. डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस ह्या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस काय बाळांनो, वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. आता डिटर्मिनंटमध्ये आपल्याला आपण डिटर्मिनंटचं काय पाहिलं, डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा, 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा, 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा, डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज काय आहेत आणि डिटर्मिनंटचे थोडे ॲप्लिकेशन आपण पाहिले. तसंच मॅट्रायसेसमध्ये मॅट्रायसेसची डेफिनेशन, त्याचे टाईप्स, ओके, मॅट्रायसेस सॉल्युशन, त्याचे जे अल्जेब्रा आहे, मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची, मॅट्रायसेसचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं. मॅट्रायसेसचं ॲक्च्युअली डिव्हिजन होत नाही, त्यामुळे तो कन्सेप्ट नाही आहे तुम्हाला. एखादा मल्टिप्लायर असेल तर तो मॅट्रिक्सला कसा मल्टिप्लाय करायचा, ह्या गोष्टी पाहिजेत. आणि मॅट्रिक्सचे काही आपल्याला ॲप्लिकेशन पण पाहिजे. मॅट्रायसेसचे बाळांनो आपल्याला ॲप्लिकेशन सुद्धा काय करायचे ते पाहायचे आहेत. आता मॅट्रायसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर डेफिनेशन. मॅट्रायसेसची काय पाहिजे आपल्याला, डेफिनेशन. मॅट्रिक्स, ओके. व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स, ओके. डेफिनेशन पाहिजे आपल्याला काय पाहिजे, डेफिनेशन. व्हॉट इज मीन बाय मॅट्रिक्स, व्हेरी सिंपल. अरेंजमेंट ऑफ नंबर्स. Arrangement of numbers mn in m rows, okay, m rows and n columns. Arrangement of numbers mn. त्या मॅट्रिक्स मध्ये किती नंबर आहेत, mn एवढे नंबर आहेत. m आणि n चं मल्टिप्लिकेशन एवढे त्या मॅट्रिक्स मध्ये नंबर्स आहेत. मग त्यातली m म्हणजे काय, m एवढ्या रोज असतात, m एवढ्या काय असतात, रोज असतात. आणि n काय, n एवढे कॉलम असतात, n एवढे काय असतात, कॉलम्स असतात. सराउंडेड बाय ओके स्क्वेअर ब्रॅकेट. Surrounded by a square bracket. Okay. Arrangement of numbers mn एवढे नंबर in m rows and n columns surrounded by a square bracket. This is nothing but matrix. आता matrix is denoted by any number a b c d. Okay. A matrix आहे पहा, matrix A आहे समजा. या मॅट्रिक्स मध्ये किती नंबर्स आहेत, mn एवढे नंबर आहे. किती नंबर आहे, mn एवढे. याच्यामध्ये किती रोज आहेत, m रोज. किती रोज आहेत, m रोज. आता पहा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. तसंच फर्स्ट रो आणि जो लास्ट कॉलम आहे त्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम आहेत, n एवढे कॉलम आहेत. किती कॉलम आहेत, n एवढे कॉलम. आलं लक्षात. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, तसंच सेकंड रो nth कॉलम. ओके. आणि तसंच खाली या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत, m एवढ्या रोज आहेत. म्हणजे mth रो फर्स्ट कॉलम, mth रो सेकंड कॉलम, mth रो थर्ड कॉलम, तसं mth रो nth कॉलम. म्हणजे ह्या मॅट्रिक्स मध्ये फर्स्ट रो सेकंड रो तशा किती रोज आहे, m रोज आहेत. आणि किती कॉलम आहे, m कॉलम. म्हणून ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय झाली बाळांनो, m बाय n. काय झाली बाळांनो, m बाय n. ओके. जर एक्झाम्पल द्यायचं झालं, ओके, एक्झाम्पल द्यायची झाली तर बाळांनो अति सोपं. समजा ए मॅट्रिक्स आहे 1 2 3 4.
ओके, ह्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहे? 1 आणि 2, 2 रोज. ह्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम आहे? 2 कॉलम. म्हणजे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आली? 2/2. काय आली? 2/2. आणि ह्या दोनचा गुणाकार आहे 2 दुने 4. मग 4 जे आले त्या मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट आहेत? 4 एलिमेंट आहेत बघा, 1 2 3 4. आलं लक्षात? अतिशय सोपं. समजा बी मॅट्रिक्स आहे. Now 1 2 3. ओके, मला सांगा ह्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहे? 1 2 3, 3 रोज आहे. ह्या मॅट्रिक्स मध्ये किती कॉलम आहे? एकच कॉलम, 3/2. मग ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय? 3/2. 3 1 3. तर ह्या मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट आहे? 3च एलिमेंट. समजतं? अतिशय सोपं. समजा सी 4 - 3 9. ह्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत? आडवे म्हणजे रो, उभे म्हणजे कॉलम. किती रोज आहेत? एकच रोज आहे. बट कॉलम किती आहेत? 1 2 3, 3 कॉलम आहे. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आली? 1/3. किती झाली बघा? 1/3. आणि ह्या मॅट्रिक्स मध्ये 3 1 3 किती एलिमेंट आहेत? 3 एलिमेंट आहेत. ओके, हे झालं एक्झाम्पल. म्हणजे द अरेंजमेंट ऑफ नंबर्स. आता हे सोपं पहा. द अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन m rows and n columns surrounded by a square bracket is called a matrix. Is called a matrix. This is the general representation of matrix. This is the general representation of this matrix, and these are the examples. These are the examples. Okay. अशा पद्धतीने ही मॅट्रिक्सची डेफिनेशन झाली. ही काय झाली बघा? मॅट्रिक्सची काय झाली? डेफिनेशन झाली. आता आपल्याला महत्त्वाचा पार्ट पाहिजे मॅट्रिक्सचा. दॅट इज द टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. आपल्याला काय पाहिजे? टाइप्स ऑफ. बघा ना, आपल्याला काय पाहिजे? टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. ओके, मग आता बघा सर्व मला लक्ष द्या. आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहिजे बघा. काय पार्ट पाहिजे? टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. जो फर्स्ट टाइप आहे, जो फर्स्ट टाइप आहे मॅट्रिक्सचा, दॅट इज द रो मॅट्रिक्स. दॅट इज द रो मॅट्रिक्स. The first type, that is the row matrix. Its definition is a matrix contain only one row called row matrix. अतिशय सोपं त्याचा आन्सर आहे और त्याचं एक्सप्लेनेशन आहे. ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच रो असते, पण कॉलम किती पण असू शकतो. समजतं मी काय म्हणते? ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच रो आहे, पण कॉलम काय किती पण आहे? 1 आहे 2 आहे 3 आहे. कॉलमचे काही घेणं नाही, पण रो किती पाहिजे? 1 आणि एकच. त्या मॅट्रिक्सला जो रो मॅट्रिक्स. त्याची एक्झाम्पल देतो पण. त्याची काय म्हणतात? एक्झाम्पल काय? समजा ए मॅट्रिक्स आहे. 1 2 3 4 5. ओके, 1 2 3 4 5. ह्या मॅट्रिक्स मध्ये रो किती आहे? एकच. पण कॉलम किती आहे? 1 2 3 4 5. 1/5. 1 2 3 4 5 कॉलम, पण रो किती? एकच. द बी मॅट्रिक्स आहे. -4 3. रो किती आहे? एकच. रो बाय कॉलम. मॅट्रिक्सची ऑर्डर नेहमी कशी लिहितात? पहिला रो लिहितात आणि नंतर कॉलम लिहितात. कॉलम किती आहे? 2. मग ह्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं बाळांनो? रो मॅट्रिक्स. काय म्हणायचं बाळांनो? बोला. दिस इज द रो मॅट्रिक्स. आलं लक्षात? अतिशय सोपं. पहिला टाइप झाला. द सेकंड टाइप इज कॉलम मॅट्रिक्स. That is column matrix.
Okay, a matrix contain only one column. A matrix contain only one column. A matrix contain only one column called column matrix. म्हणजे आता जसं रो मॅट्रिक्स होती ना तशी कॉलम मॅट्रिक्स आहे. त्या मॅट्रिक्स मध्ये रो किती पण असू दे कॉलम एकच पाहिजे. कॉलम काय पाहिजे एक आणि एकच. त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं बाळांनो कॉलम मॅट्रिक्स. एक्झाम्पल काय झालं ए मॅट्रिक्स इट इज 1 2 3. या मॅट्रिक्स मध्ये रो 3 आहे पण कॉलम एकच आहे 3 बाय 1. समजा ही बी मॅट्रिक्स आहे 4 5. या मॅट्रिक्स मध्ये रो 2 आहेत पण कॉलम काय एकच. या मॅट्रिक्सवर 3 बाय 1, या मॅट्रिक्सवर काय 2 बाय 1. या मॅट्रिक्सला म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. मॅट्रिक्सला काय म्हणतो बाळांनो कॉलम मॅट्रिक्स. द नेक्स्ट मॅट्रिक्स इज null matrix. The next matrix is null matrix. Okay. Null matrix. त्याला म्हणतात zero matrix. त्यालाच काय म्हणतात zero matrix. कशाला म्हणायचं नल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं झिरो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट झिरो असतात का तिला म्हणायचं नल मॅट्रिक्स. ऑल द एलिमेंट्स इन अ मॅट्रिक्स आर झिरो कॉल्ड नल मॅट्रिक्स. ऑल द एलिमेंट्स in a matrix all the elements in a matrix are zero called null matrix. All the elements in a matrix are zero called null matrix. But सगळेचे सगळे एलिमेंट झिरो असले तरी ह्या मॅट्रिक्सला पर्टिक्युलर ऑर्डर असते. म्हणजे 2/2 ची पण नल मॅट्रिक्स असते, 3/3 ची पण नल मॅट्रिक्स असते, 1/2 ची पण नल मॅट्रिक्स असते. एलिमेंट झिरो असतात. समजतं. एक्झाम्पल द्यायचं ए मॅट्रिक्स दॅट इज झिरो. याच्यामध्ये किती रो आहे एक, किती कॉलम आहे ह्या मॅट्रिक्सचा ऑर्डर काय 1/1. ओके. बी मॅट्रिक्स 0 0 0 0. किती रो आहे 2, किती कॉलम आहे 2. ह्या मॅट्रिक्सचा ऑर्डर काय 2/2. तर 3/3 पण ऑर्डर असू दे 1/3 सगळे एलिमेंट झिरो पाहिजे. ऑल द एलिमेंट्स इन अ मॅट्रिक्स आर झिरो कॉल्ड नल मॅट्रिक्स. आलं लक्षात. अतिशय सोपं समजतं. ओके. नेक्स्ट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. Square matrix. स्क्वेअर नावातच अर्थ आहे पहा. स्क्वेअर म्हणजे काय अशी जॉमेट्रिकल फिगर ज्याच्या सगळ्या बाजू सेम असतात. मग मॅट्रिक्स मध्ये स्क्वेअर कधी तयार होणार ज्यावेळेस त्याच्यामध्ये रो ची संख्या आणि कॉलमची संख्या काय असेल सेम टू सेम. 2/2 3/3 4/4 1/1. म्हणजे ह्या मॅट्रिक्सची डेफिनेशन आपण कशी करू शकतो. मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. अतिशय सोपे पहा. मॅट्रिक्स इन विच number of rows is equal to number of columns called a matrix in which number of rows is equal to number of columns called square matrix. त्याचं एक्झाम्पल द्यायचं ए मॅट्रिक्स. काय म्हणतो ए मॅट्रिक्स 1 2 3 4.
नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम 2 बाय 2 रोज 2. बी मॅट्रिक्स -7 1 बाय 1 एकच रो एकच कॉलम. सी मॅट्रिक्स 1 4 3 5 9 -2 7 8 9. किती रोज आहेत? 1 2 3. किती कॉलम? 1 2 3 3 बाय 3. These are the examples. These are the examples of square matrix. Okay? अतिशय सोपं आहे का? स्क्वेअर मॅट्रिक्स झाल्यानंतर अतिशय सोपं. That is diagonal matrix. Diagonal matrix. आता कशाला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स? ओके, कशाला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स? ज्या मॅट्रिक्स मधले नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, ज्या मॅट्रिक्स मधले नॉन डायगोनल एलिमेंट काय असतात? 0, कॉल्ड डायगोनल मॅट्रिक्स. द मॅट्रिक्स इन विच all non-diagonal elements are 0, called diagonal matrix. आता पहा, डायगोनल दोन प्रकारचे असतात, एक असा असतो आणि एक असा असतो. तर मॅट्रिक्स मध्ये फक्त हा डायगोनल कन्सिडर करतात. कोणता डायगोनल कन्सिडर करतो? हा. असा डायगोनल कन्सिडर करत नाही. आणि ज्या मॅट्रिक्स मधले नॉन डायगोनल, डायगोनल सोडून जे एलिमेंट आहे का ते सगळे काय पाहिजे? 0. ते सगळे काय पाहिजे? 0. अशाला काय म्हणायचं? डायगोनल मॅट्रिक्स. एक्झाम्पल देतो तुम्हाला. एक्झाम्पल देतो. ए मॅट्रिक्स 4 0 0 0 -3 0 0 0 7. म्हणजे हा जो डायगोनल आहे तिथले एलिमेंट 0 आहेत का? नाही. पण तो डायगोनल सोडून वरचा आणि खालचा एलिमेंट काय? 0. वरचे सगळे एलिमेंट, खालचे सगळे एलिमेंट काय? 0. अशा टाइपच्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं मित्रांनो? डायगोनल मॅट्रिक्स. काय म्हणायचं मित्रांनो? डायगोनल मॅट्रिक्स. अतिशय सोपं आहे. अतिशय काय? सोपं आहे. समजते सगळ्यांना? ओके, दिस इज द डायगोनल मॅट्रिक्स. अजून एक एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं तर 4 0 0 3. हिची ऑर्डर काय? 2 by 2. हिची ऑर्डर काय? 3 by 2. दिस इज 3 by 3. दिस इज 2 by 2. अतिशय सोपं आणि सरळ. दिस इज द डायगोनल मॅट्रिक्स. All the non-diagonal elements are 0, called diagonal matrix. Okay. Next one is a scalar matrix. आता what is mean by scalar matrix? ज्या मॅट्रिक्सचे नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, नॉन डायगोनल एलिमेंट काय असतात? 0. पण डायगोनल एलिमेंट्स काय असतात? आयडेंटिकल, सेम टू सेम असतात. अशा मॅट्रिक्सला स्केलर मॅट्रिक्स म्हणतात. A matrix in which all non-diagonal elements are 0, but diagonal elements are identical. Diagonal elements are identical. Okay. आता पहा, जर याचं एक्झाम्पल द्यायचं झालं, अतिशय सोपं आहे. पहा,
A matrix is 7 0 0 0 7 0 0 0 7. This is the scalar matrix. जिचे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत, नॉन डायगोनल एलिमेंट कसे 0, पण डायगोनल एलिमेंट्स आहेत पण सगळे सेम टू सेम, सगळे काय सेम टू सेम. बी मॅट्रिक्स एक्झाम्पल -4 0 0, इथं पण काय आहे -4. दिस इज द स्केलर मॅट्रिक्स, दिस इज द स्केलर मॅट्रिक्स. ओके, अशा पद्धतीने आपण कोणकोणत्या मॅट्रिक्स शिकलो आपण आतापर्यंत. ओके, okay, the next one is that is identity matrix. That is identity matrix किलाच म्हणता unit matrix. Next one, identity matrix. किलाच म्हणता unit matrix. किलाच का म्हणता unit matrix. Identity matrix called is that unit matrix. Okay, and this is very important matrix. This is very important. Okay, आता पहा, what is mean by identity matrix or unit matrix? A matrix in which, like that, a matrix in which all non-diagonal elements are zero, but diagonal elements are unit. युनिट म्हणजे काय, एक. युनिट म्हणजे काय, एक. म्हणजे त्यांचे नॉन डायगोनल एलिमेंट 0 आहेत, त्यांचे काय 0 बनवणार, नॉन डायगोनल, पण डायगोनल एलिमेंट्स काय सगळे एक. म्हणजे आयडेंटिटी, आणि इट इज डिनोटेड बाय, सगळ्यात महत्त्वाचं, इट इज डिनोटेड बाय, म्हणजे ही जी डायगोनल मॅट्रिक्स आहे का, तीच फक्त कशा डिनोट करतात, कॅपिटल आहे. कशा डिनोट करतात, कॅपिटल आहे. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2, दिस इज 1 0 0 1. याची ऑर्डर काय, 2/2, म्हणून आता I2 का म्हणतात, याची ऑर्डर 2/2 म्हणून आता I2. I3 कशी असणार, that is 1 0 0 0 1 0 0 0 1. This is the order 3/2. This is identity matrix of order. जिथं पुढे एक्झाम्पल मध्ये जिथं I2 येईल तर म्हणायचं दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. पुढे I3 येईल, दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. इतकं सोपं असतं, आलं लक्षात. ओके, दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. सिंपल आहे. ओके, नाउ द नेक्स्ट वन इज अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. upper triangular matrix. Okay, पहा मी तुम्हाला दोन मॅट्रिक्स जे आहे ना ते ऍट द सेम टाइम शिकवतो. पहा, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि दुसरी आहे पहा लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स and lower triangular matrix. Actually, definition: a matrix in which elements below the diagonal are zero. Below the diagonal are zero, called
R0 called upper triangular matrix. Called upper triangular matrix. Called upper triangular matrix. And next step on for matrix in which elements above the diagonal are 0 called lower triangular matrix. अतिशय सोपं आहे. एक्झाम्पल द्वारे तुम्हाला 1 मिनिटात समजेल. पहा एक्झाम्पल पाहायचं. A matrix. A matrix in element below the diagonal are 0 म्हणजे 4, 5, 7 हे सगळं 0 पाहिजे. आणि इकडे 3, 4, -9 each order 3/3. A matrix in which elements below the diagonal ह्या डायगोनलच्या खालचे एलिमेंट ज्यावेळेस 0 असतील त्यावेळेस तिला अप्पर ट्रायंगल मिळेल. उलट आहे पहा. खालचे एलिमेंट 0 तिचं नाव अप्पर आणि वरचे एलिमेंट 0 तिचं नाव लोअर. तिचं नाव काय? लोअर. समजा बी मॅट्रिक्स घेतली 4, 7, 8 इथे काय ना 0, 0, 0 ओके -5, 3, 9 this is -5 order काय आहे 3/3 and the elements above the diagonal are 0 elements above the diagonal are 0 called lower and below the diagonal are 0 called upper. ह्या असं उलट आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. elements above the diagonal are 0 and below the diagonal are 0 called upper and lower triangular matrix. So let's see matrix 4, 3, 0, 9 elements below the diagonal are 0 called upper. The D matrix -5, 0, 9, 3 and this is called as lower triangular matrix. This is called as lower triangular matrix. अशा पद्धतीने आज आपण काही मॅट्रिक्सचे काय पाहिले टाइप्स. उरलेले टाइप्स जे आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ओके थँक्यू.